दिवाळीमध्ये वापरलेल्या दिव्यांचा असा करा उपयोग की सर्वजण पाहतच राहतील। अगदी तुटलेला जरी दिवा असेल ना त्याचा देखील घरामध्ये तुम्ही खूप छान उपयोग करू शकता आणि एक नाही भरपूर याचे उपयोग आहे ज्याने की तुम्हाला भरपूर कामामध्ये मदत होईल, पैसे वाचतील, त्यासोबतच अवघड किचकट कामे सोपी होतील। चला तर मग याचे घरामध्ये वेगवेगळे उपयोग बघूया। जसं की मी म्हणलं तुटलेला जरी दिवा असेल ना तरी तुम्ही वापरू शकता, त्यामुळे नक्की सांभाळून ठेवा। पहिला इथे आपला याचा वापर आहे, उपयोग आहे ते म्हणजे की बघा दिव्यामध्ये आपण जेव्हा वाती लावतो ना तर त्या वाती पूर्णपणे जळत नाहीत, त्या काही शिल्लक राहतात अशा प्रकारे। तर अर्धवट जळालेल्या ज्या वाती आहेत त्यामध्ये भरपूर असं तेलही असतं, तर त्या वाती अशा एकत्रित करायच्या। आता तुमच्याकडे किती दिवे आहेत त्यानुसार तुम्ही याला कमी जास्त घेऊ शकता। आता दिव्यामधील वाती मी काढून एका दुसऱ्या दिव्यामध्ये काढलेल्या आहेत, सर्व वाती एकत्रित केलेल्या आहेत। अशा दिव्यामध्ये वाती टाका जो की थोडा जास्त काळा झालेला असेल, जास्त खराब झालेला असेल, जेणेकरून आपल्याला ना तो दिवा परत वापरता येईल आणि बाकी इतर दिवे तर आपण वापर करणारच आहोत। त्यानंतर ना आता इथे आपल्याला लागणार आहे तेजपत्ता। तेजपत्ता हे सर्व गोष्टी ऑप्शनल आहेत, तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही यामध्ये टाकू शकता। तेजपत्त्याचं एक छोटंसं पान घेऊन मी तोडून यामध्ये बारीक कसं करून टाकलेलं आहे। बाकी तुमचा दिवा जर थोडा मोठा असेल किंवा छोटा असेल किंवा वाती कमी जास्त असतील त्यानुसार बाकी इतर वस्तू देखील तुम्ही कमी जास्त करू शकता। इथे माझ्याकडे लवंग आहे, 2 लवंग टाकले मी आणि कडुलिंबाची काही वाळलेली पानं होती ती देखील मी यामध्ये टाकलेली आहे आणि थोडासा कापूर मी टाकणार आहे। बाकी इतर तुम्ही काही गोष्टी टाकू शकता। तर हे घरामध्ये आपण एकदा भरपूर असं बनवून जरी ठेवलं तरी चालतं किंवा संध्याकाळच्या वेळी एकदा जरी घरामध्ये तुम्ही याला वापरलं ना अशा प्रकारे याला पेटवून आपण याचा धूर करणार आहोत, जेणेकरून घरातील मच्छर माशा निघून जातात। त्यासोबतच घरामध्ये जर कुबट दमट वास येत असेल तर तो देखील दूर होतो। खूप छान घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी फील होते, कारण की यामध्ये आपण कापूर देखील टाकलेला आहे। एकदा करून बघा आणि या दिव्यामध्ये शिल्लक राहिलेल्या ज्या वाती आहेत ना त्याचाही खूप छान आपल्याला रियूज करता येतो। ट्राय करून बघा आणि ट्रिक आवडली असेल तर शेअर करा। इथे आपल्याला यानंतरचा जो उपयोग आहे दिव्यांचा तो बघायचा आहे। तर त्यासाठी बघा आपल्या घरामध्ये ना कुंड्या असतात, त्यामध्ये माती असते किंवा माती जरी म्हणजे कुंड्या नसतील तरी तुम्ही बाहेरून कुठूनही माती थोडीशी घेऊ शकता। माझ्याकडील कुंडीमधीलच माती मी वापरत आहे, बाकी तुम्ही वाटीमध्ये थोडीशी माती काढून घ्या, अगदी थोडीशी आपल्याला लागणार आहे, दिवा जसा आपला छोटा मोठा आहे त्यानुसार। आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर त्या मातीमध्ये बघा आपल्याला इथे टाकायचं आहे थोडंसं वॉशिंग पावडर। आता अगदी माती थोडीशीच आहे, तुम्ही जर याला जास्त बनवून ठेवायचं असेल ना 5-6 दिवे ते देखील करू शकता, त्यानुसार माती वाढवा आणि त्यानुसारच वॉशिंग पावडर देखील त्यामध्ये थोडंसं वाढवा। बाकी तुम्ही भांड्याची साबण देखील खाली खराब झालेली असेल, थोडे तुकडे असतील तर ते देखील यामध्ये बारीक करून टाकू शकता, त्याचाही छान आपल्याला इथे रियूज करता येईल। त्यानंतर ना ही तयार केलेली माती आपल्याला दिव्यामध्ये भरून घ्यायची आहे। इथे मी एकच दिवा बनवणार आहे त्यामुळे एवढीच माती मी घेतली आणि यामध्ये भरली। बाकी तुम्ही 4-5 दिवे काय 10-12 दिवे देखील एकदाच बनवून ठेवू शकता, म्हणजे कसं घरामध्ये आपण भांड्याचे साबण ठेवतो ना तसंच काहीच, जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला वापरून त्याचा उपयोग करता येईल। आता बघा याचा वापर कसा करायचा, याचा वापर केल्यानं तुम्हाला भरपूर वेळ आणि मेहनत वाचवता येईल। घरामध्ये असे भरपूर भांडे असतात, जे भांडे धुवायला गेलं तर खूप जास्त मेहनत लागते, जसं की दररोजचा तवा म्हणा किंवा लोखंडी तवा किंवा कुकरचा खालचा भाग किंवा इतर काही असे तुमच्याकडे भांडे असतील तर ते मोठे मोठे पातेले, तर त्यांना ना साफ करण्यासाठी तुम्ही या दिव्याचा वापर करू शकता। आता हा तवा बघा काळा कुट्ट झालेला होता आणि या दिव्याच्या मदतीने मी हा तवा स्वच्छ करत आहे आणि यामध्ये ना एक दिवा तुम्ही भरपूर दिवस वापरू शकता। त्यासोबतच बघा किती छान गच्च यामध्ये आपण जी माती भरली होती ना त्यामुळे ती माती अजिबात बाहेर निघत नाही आणि या दिव्यामुळे आणि त्या मातीमुळे खूप छान भांडी स्वच्छ होतात, अगदी खूप कमी मेहनतीमध्ये आणि कमी वेळेमध्ये। बघू शकता दिवा अगोदर किती जास्त डल झाला होता आणि आता किती छान चमकत आहे, शाईन करत आहे, तेही कमी वेळामध्ये। नक्कीच तुम्ही पण अशा प्रकारे दिव्यांचा रियूज करू शकता, परत वापर करू शकता। टाकाऊपासून टिकाऊ आपण घरामध्ये अशा भरपूर गोष्टी करू शकतो आणि हा दिवा आता भरपूर दिवस चालणारच आहे आणि काही दिवे मी अगोदरच भरपूर असे बनवून ठेवलेले देखील आहेत। त्यानंतर ना बघा आता दुसरा दिवा मी घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला खिसणीवरती असं खिसायचं आहे। खिसणीवरती खिसल्याने याचे डबल फायदे होतात, एक तर याला खिसून आपण जे पावडर आहे ते तर वापरणारच आहोत आणि खिसणीवरती खिसल्यामुळे काय होतं ना खिसणी आपली धारदार होते, तर त्यामुळे ना याला मी कुठूनही घेऊ शकत होते पण खिसणीवरती खिसूनच घेतले, एक तर याला बारीक पावडर होतं आणि धारदार आपली खिसणी तयार होते। त्यानंतर ना हे पावडर आता कमी जास्त तुम्ही करू शकता दिव्याचं आणि त्यामध्ये मी थोडंसं वॉशिंग पावडर टाकलेलं आहे, चांगलं मिक्स करून घेतलं। त्यानंतर मी यामध्ये लिंबू पिळून घेत आहे, लिंबाचा रस आपल्याला टाकायचा आहे आणि हे देखील तुम्ही भरपूर बनवून ठेवू शकता भरपूर दिवसांसाठी, जेणेकरून तुम्हाला पाहिजे तेव्हा याचा वापर करता येईल।
आता यानंतर ना हे मिश्रण आपण थोडंसं बाजूला ठेवूयात आणि बघा आपण याचा वापर कसा करणार आहोत। आपल्या घरामध्ये तांबे पितळेची जी भांडी असतात ना, घासायला गेलं खूप मेहनत लागते, पण या आपण तयार केलेल्या मिश्रणाने आपलं हे काम किती सोपं होणार आहे बघा। फक्त हे आपल्याला असं लावायचं आहे, वेळ असेल तर लावून 2-3 मिनिट ठेवून द्या आणि त्यानंतर तुम्ही बघून चकित व्हाल, एवढे छान हे स्वच्छ होतात। जसं की तुम्ही ते बघू शकता, अगदी थोड्या भागावरती मी हे लावलेलं आहे आणि ही प्लेट किती जास्त घाण झाली होती आणि ठेवूनच ही भांडी अशी खराब होतात आणि काही सणावाराला घासायला घेतलं ना भरपूर वेळ जातो आणि हात दुखायला लागतात। पण या पावडरमुळे आपलं हे काम सोपं होणार आहे आणि खास करून यामध्ये ना दिव्याचा आपण जो पण म्हणजे भाग टाकलेला आहे बारीक करून, त्यामुळे हे खूप जास्त आपलं काम सहज होतं आणि हे तुम्ही एकदा बनवून ठेवलं ना पाहिजे तेव्हा वापर करू शकता। बघा किती छान काही भागावरती आपण याला लावून बघितलं आणि खूप स्वच्छ झालेला आहे। पूर्ण प्लेट देखील मी याच पद्धतीने साफ करणार आहे आणि इतर काही भांडे देखील मी याच पद्धतीने साफ करते, तांबे पितळीची, जी खूप कमी मेहनतीत छान स्वच्छ होतात। ट्रिक आवडली असेल तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि शेअर करायला विसरू नका। यानंतर बघा आता तुटलेल्या दिव्याचा आपण कसा वापर करू शकतो। बऱ्याच वेळा मुलांकडून किंवा आपल्याकडूनही मातीचे दिवे असे तुटतात, तर तुटलेले दिवे आहेत ना त्या फेकून द्यायचे नाहीत, तर आपल्या घरामध्ये ज्या कुंड्या ठेवलेल्या असतात ना त्या कुंड्याच्या मातीमध्ये हे दिवे जे तुकडे आहेत ना ते टाकायचे। यामुळे काय होतं, आपण कुठे बाहेरगावी जरी गेलं ना तरी आपल्या प्लांट्सला, आपल्या झाडांना पाणी कमी पडत नाही। यामध्ये जे आपण दिव्याचे काही मातीचे तुकडे टाकलेले आहेत तर त्यामुळे काय होतं ना ते पूर्ण असं पाणी शोषून घेतात आणि आपल्या झाडांना हळूहळू ते पुरवतात म्हणल्यासारखं। कारण की काय होतं, मातीमध्ये पाणी टाकलं तर ते पूर्ण निघून जातं, झिरपून जातं, पण दिव्यांच्या तुकड्यामुळे यामध्ये पाणी असं साठून राहतं। बाहेरगावी जाताना खूप छान यामुळे फायदा होतो। त्यासोबतच मी तर नेहमी प्लांट्समध्ये हे टाकून ठेवते, म्हणजे कधी पाणी टाकायचं विसरलं तरी आपले झाडं खराब होत नाहीत किंवा वाळत नाहीत। यानंतर बघा आता भरपूर असे दिवे असतात, आता बरेच दिव्यांचा तर आपण वापर बघितला, पण बरेच दिवे आपण असे ठेवून देतो जे की आपण पुढच्या वर्षी वापरतो। पण दिवे जर असेच तुम्ही ठेवले ना, नक्कीच ते दिवे पुढच्या वर्षी काढल्यानंतर खूप चिकट वेगळाच वास येतो, तर अजिबात वापरू वाटत नाहीत। तर त्यासाठी काय, एखादं असं भांडं घ्यायचं, त्यामध्ये पाणी टाकायचं, दिवे किती कमी जास्त आहेत त्यानुसार पाणी कमी जास्त करा आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत दिवे टाकल्यानंतर पूर्ण दिवे असे पाण्यामध्ये बुडले पाहिजेत आणि थोडंसं वॉशिंग पावडर टाकायचं किंवा एखादी साबण टाकायची थोडीशी आणि ती गॅसवरती ठेवून याला उकळून घ्यायचं, म्हणजे यामधील जो चिकटपणा असतो ना, वास असतो, तो पूर्णपणे निघून जातो। खूप छान दिवे स्वच्छ होतात। अगदी त्यावरील जर थोडा काळसरपणा आलेला असेल तर घासणीने थोडंसं जरी घासलं ना पूर्ण काळसरपणा निघून जातो। नसेल घासायचं, पुढच्या वर्षी असेच वापरायचे असतील, कलर देऊन वापरायचे असतील तर फक्त याला अशा प्रकारे स्वच्छ धुवून ठेवा आणि भरपूर तुम्ही दिवे असे साठवून पुढच्या वर्षीसाठी ठेवू शकता। नक्कीच सर्वजण पुढच्या वर्षीसाठी दिवे ठेवतात, अजिबात फेकून आपण देत नाही किंवा असं बरेच जे आपण उपयोग बघितले आहेत दिव्यांचे तशा प्रकारे तुम्ही करू शकता। मी तर नेहमी अशा प्रकारे दिव्यांचा वापर करते, खूप छान मदत होते आणि यावर्षी म्हणलं चला तुमच्यासोबतही या ट्रिक शेअर कराव्या। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यासोबतच सर्वात जास्त कोणती ट्रिक आवडली ते देखील कॉमेंट बॉक्समध्ये सांगा। धन्यवाद।